नमस्कार. मी प्रफुल्ल शिरसाट. आज मी आपल्या गावातील जे नैसर्गिक साधनसंपत्तीचा नाश आपल्या गावात जो चाललाय, त्यावर सत्ताधारी तोंड गप्प करून बसलोय. तो प्रश्न आपल्यासमोर आणण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय. खरं तर हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण एकच, की सत्ताधारी आपल्या घरं भरण्यासाठी गावातील साधनसंपत्तीला कशा वेशीवर टांगलंय, त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय. सावकड्या धावड्या रस्त्यालगतच, गावाच्या लगतच, गावापासून 500 मीटर अंतर दूर नसून सुद्धा गावातील ग्रामपंचायतीने त्यांना वीटभट्टी टाकण्यासाठी एनओसी कुठल्या कायद्यानुसार दिली, हा सर्वात मोठा प्रश्न उद्भवला आहे. ती भट्टी गावापासून 500 मीटर दूर नाही. ती गावालगत असल्यामुळे त्याच्यातून अननेसेसरी धूर, त्याचे टेम्परेचर आणि त्या होणाऱ्या टेम्परेचर आणि एअर पोल्युशनमुळे गावातील सामान्य जनतेच्या नागरिकाला खूप मोठा धोका उद्भवला आहे. आपल्याला वाटत असेल, नकळत आपण त्याच्यातून होणारे सूक्ष्म कण आपल्या शरीरात जात असतात आणि त्यामुळे आपल्या शरीरावर खूप मोठा परिणाम होत असतो. तिथं जळणारा कोळसा, तिथं जळणारा लाकूड कोळसामुळे कार्बन डायऑक्साईड, सल्फर ऑक्साईड, मोनॉक्साईड, कार्बन मोनॉक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड आणि जे सूक्ष्मचे कण असतात, त्याच्यामुळे ते कण हवेत दीर्घकाळ असतात आणि आपण त्याला श्वासानुसार ते आपल्या शरीरात जात असतात. त्याच्यामुळे दमा, हृदयविकाराचे धक्के आणि मुळात म्हणजे लहान मुलांच्या शरीरावर खूप मोठा परिणाम होत असतो. पण त्याच्याशी कोणाला घेणं देणं नाही. सत्ताधाऱ्यांच्या 10-50 हजारच्या लोभापायी लाखो रुपये सामान्य नागरिक हॉस्पिटलमध्ये भरत असतात. आपण विचार केलाय का? दिल्ली सारख्या शहरामध्ये एअर पोल्युशनमुळे शाळा बंद केल्या जात आहेत आणि तिथं साधं तंदूर, जे आपल्याला जेवण बनवायचं तंदूर असतं, आपल्याला रोटी बनवायचं तंदूर, त्याच्यावर सुद्धा सरकारने बॅन आणलाय. कारण एवढं हवेची गुणवत्ता खाली गेली तिथं, की माणसाला श्वास घेण्यासाठी सुद्धा योग्य हवा नाहीये. तिथे एअर प्युरिफायर सुद्धा काम नाही करत आहे. आणि आपण जे आपल्याला नैसर्गिक हवा लाभली, जे आपल्यासाठी ती आपल्याला शरीराला खूप योग्य आहे. आपण खूप लकी आहात की आपल्याला त्या गोष्टी भेटल्या आहेत. आणि आपले जे राजकारणी लोक आहेत, जे सत्ताधारी, स्वतःच्या घरा भरण्यासाठी सामान्य नागरिकाच्या शरीराशी आणि आरोग्याशी खेळ केला जातोय. तिथून निघणारा, तुम्हाला माहिती का, साधारणतः टेम्परेचर एका भट्टीचं 700 ते 1300च्या मध्ये असतं. त्या टेम्परेचरमुळे आजूबाजूच्या शेती जमिनीवरचा उत्पन्न कमी होतं आणि त्याच्यातून होणाऱ्या धूळीकणामुळे शेतीचा नाश होतो, उत्पन्न कमी होतं, जमिनीचा नाश होत असतो आणि आजूबाजूच्या परिसराचाही त्याच्यामुळे खूप परिणाम होत असतो. पण आपण त्याचा विचार न करता त्यांना एनओसी दिली. जर नसेल दिली तर मग आपण त्याला विचारपूस केला पाहिजे. कारण आपण गावातील नागरिक आहात, आपण गावातील सत्ताधारी आहात, आपल्या हातात ग्रामपंचायत आहेत. आपण त्याच्या विचारपूस केली पाहिजे. कुठल्या कायद्यानंतर आपण ही वीटभट्टी टाकली, ती गावाच्या 500 अंतर दूर नसून तर गावातील त्याच्या नागरिकांवर, आरोग्यावर खूप मोठा परिणाम होतोय. पण तरी आपण शांत बसून बघत आहात की त्याचं कारण काय? आपण विचार केला पाहिजे या गोष्टीवरती. आणि लवकरात लवकर जे कायदेशीर गोष्टी चालू आहे त्याला आळा घातला पाहिजे. लवकरात लवकर त्याची चाचपणी केली पाहिजे की आपण कुठल्या ह्याच्याखाली हा धंदा चाललाय, याला कोणी का आळा घालत नाही. जर आज 500 मीटरच्या आतमध्ये
वीटभट्टीला परमिशन दिली जात असेल तर उद्या उठून बिअर बार, दारू बार आणि या गोष्टींनाही परमिशन दिली जाईल. याच्यासाठी कोणी प्रश्न उद्भवणार नाही आणि यालाही कोणी आळा घालवणार नाही. अशा पद्धतीने आपल्या सावखेडा गावाचे राजकारण आणि आपल्या गावाचे सत्ताधारी काम करत असतील तर याला आपण बोललं पाहिजे. सर्वांनी हा प्रश्न विचारला पाहिजे की याच्यामुळे आमच्या शरीरावरती होणारा, सर्वसामान्याच्या आरोग्यावर होणारा परिणाम आहे. आपण याला आळा घातलाच पाहिजे. जय हिंद.